सर, एकंदरीत या ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी असतील किंवा सरकारने ज्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं किंवा घरकुलासाठी, त्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी आंदोलन उभा करताय. काय रणनीती असणार, कशाबद्दल काय? एकूणच केंद्रात आणि राज्यात सर्वत्र जाहीर केलेल्या वचननाम्याप्रमाणे जो जाहीरनामा सादर केला होता त्यात उल्लेख असल्याप्रमाणे निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन दिल्याप्रमाणे सर्वत्र शेतकऱ्याचे मोर्चे निघतायत। त्यामध्ये राज्यभरात मोर्चे निघतायत, देशभरात मोर्चे निघतायत की आम्हाला दिलेलं जे वचन आहे ते वचन पूर्ण करा आणि आमचा सातबारा कोरा करा, अशा प्रकारची मागणी सातत्यानं राज्यभरात मोर्चे काढून आपला निषेध शेतकरी नोंदवत आहेत। अशा परिस्थितीमध्ये भाजप सरकारनं यामध्ये दिलेलं वचन पूर्ण केलं पाहिजे याची आठवण करून देण्यासाठी आम्ही आज मोर्चाची तारीख ठरवणार आहोत। सर्व पक्षांना आमंत्रित करून, भाजप शिवाय सर्व पक्षांना आमंत्रित करून आम्ही सर्वजण एकत्रपणानं आमचा निषेध या ठिकाणी नोंदवत आहोत। त्याचबरोबर 8 दिवसा वीज देण्याबद्दल शासनानं भूमिका घेतलेली आहे, त्यामध्ये वाढ करावी आणि लोकांना, शेतकऱ्यांना, सर्वांनाच या विजेची सवलत देण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर कलेक्टरना भेटून आम्ही निवेदन देणार आहोत। 4 महामंडळ, मागासवर्गीय महामंडळ आहेत, या प्रत्येक महामंडळाचा जो निधी आहे तो 1000 कोटीचा करावा आणि सातत्यानं सर्व महामंडळांना या पैशाची व्यवस्था करावी। त्याला 50% सबसिडी काही महामंडळांना दिली जाते आणि काही महामंडळांना मात्र 50% सबसिडी दिली जात नाही। त्याबद्दल सर्वांना समान न्याय, सर्वांना समान हक्क देण्याच्या बद्दल शासनानं विचार करावा। या सर्व मागण्यासाठी आम्ही आज मोर्चाची तारीख ठरवून शक्यतो सोमवारी मोर्चा काढायचा या उद्देशानं आम्ही ही भूमिका जाहीर करणार आहोत। नमस्कार।